आता आपण बेसन पिठाची तिखट वडी करणार आहे. हे बघा, त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. बेसन घेतलं 1 वाटी, लिंबाचा रस, मीठ, पाणी, खायचा सोडा, साखर, तेल आणि याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं, अद्रक. आता हे वाटून घेणार आहे मिक्सरला आणि मग आपण मस्त बेसन पिठाच्या तिखट वड्या करणार आहे. बेसन घेऊया. आता हे आपण ठेवलेलं याच्यात हे 2 चमचे तेल टाकणार आहे. ही साखर टाकणार आहे 1 चमचाभर. मीठ टाकून घेणार आहे 1 चमचा आणि हे हिरव्या मिरच्या आणि हे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरा, अद्रक हे टाकून घेणार. आता हेच आपण घेऊन याच्यामध्ये पाणी घालू. हे आधी काढून घेऊया असं आणि नंतर लिंबू आणि खायचा सोडा टाकू याच्यामध्ये. छान होतात ह्या पण तिखट वड्या, खूप मस्त होतात. तोंडी लावण्यासाठी खूप छान आहेत ह्या वड्या. असं मस्त टेस्ट येते. टेस्टी एकदम खूप छान लागतात ह्या. करून बघा तुम्ही पण एकदा. असं मस्त छान काढून घ्यायचं आणि नंतर त्या वड्या लावायच्या. बेसन पिठाची तिखट वडी करणार आहे. आता हे पाणी ठेवलं आहे असं. आता याची प्लेट घेतली आहे तेल लावून आणि आता त्याच्यामध्ये असं लिंबू आणि हे खायचा सोडा टाकून त्याच्यावर ठेवून देणार आहे. आता आपण छान होतात ह्या पण वड्या, खूप मस्त होतात आणि असं तोंडी लावायला छान येते. टेस्ट तर खूप छान लागते ह्या वड्यांची. आम्ही सारखं करत असतो ह्या वड्या, खूप मस्त लागतात. असं आपण एकदा नाव ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. छान होतात या वड्या पण, मस्त होतात. आणि असं झाकण ठेवून झाली बघा. आता ही आपली तिखट वडी बेसन पिठाची खूप छान झाली आहे. आणि आता हे इकडं आपण त्याला फोडणी टाकणार आहे. आता तेल तापवायला ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि तीळ आणि खोबऱ्याचं किस टाकणार आहे. मिरची टाकायची तुम्हाला तर टाका, मी नाही टाकणार आहे. आता हिरवी मिरची आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये आधीच टाकलेली आहे. आता तेल टाकलं ना, असं मोहरी टाकून द्यायची याच्यामध्ये आणि नंतर जिरं टाकायचं. हे बघा, अशा झाल्या वड्या, त्या छान झाल्या एकदम. आहे का, मस्त झाले. चवीला पण छान लागतात. तुम्ही पण एकदा करून बघा. तिळाने आणि खोबऱ्याने ना चव खूप छान लागते त्याला. त्याच्यामुळे टाकायचे थोडे तीळ आणि खोबरं. कसा वाटला तिखट वडीचा व्हिडिओ ते पण मला सांगा.